भारतीय वायुदलातील सुवर्ण अध्यायाची आज सांगता. MiG-21 विमानं आज होणार निवृत्त. वायुदलाचा कणा समजले जाणारे MiG-21 आज निवृत्त. मुंबई आणि ठाण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी 462 कोटी निधी. मुंबई महाविकास प्राधिकरणाकडे निधी हस्तांतरित. प्रकल्पाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून अर्थसहाय्य. सोलापूरमधील सीना नदीला पुन्हा पुराचा धोका. अतिवृष्टीचा अंदाज असल्याने सीना नदीला पुन्हा पुराचा धोका. सीना नदीकाठच्या लोकांना स्थलांतराचे आवाहन. लातूरच्या उजेड गावाला पुराचा फटका. मांजरा नदीला पूर. काही शेतकरी शेतात अडकले. संपूर्ण शेत पाण्यात गेलं. शेतकऱ्यांचा आक्रोश. लालबागचा राजा मंडळाकडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करणार. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात भ्रष्टाचार. महिला शल्यचिकित्सक 19 वर्षांपासून एकाच जिल्ह्यात कार्यरत. SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी. अग्नी प्राईम या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. धावत्या रेल्वेतून मिसाईल लॉन्च. कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश. कराड शहर पोलिसांकडून 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस. 3 आरोपींना अटक. त्यांच्याकडून 5 दुचाकीसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त. पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीचा मोसंबीच्या फळबागांना मोठा फटका. फळे गळून पडल्याने शेतकरी चिंतेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.